पहिला चेंडू खेळेल विश्वास, पहिलाच बीमर, हाय फुलटॉस. पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात, तिसऱ्या पंचांची भूमिका या ठिकाणी, आणि हा येतोय पहिला चौकार. यस, टेक्निकल टीम सज्ज झालेली आहे फॉर्च्यून इव्हेंटची. बोला. यस, पहिला चौकार. टेक्निकल टीम स्क्रीनवर पूर्णपणे पाहत आहेत. हाय फुल टॉस जर पाहिला, अजून कोणाला दाखवा, महत्वाचे निर्णायक क्षण आहेत पंच, त्याच्यामुळे थोडासा वेल. यस, पंच थोडासा हाय फुल टॉस आहे, हा नो बॉल. यस, संपूर्ण टेक्निकल टीम, खेळाडू, कारण महत्वाचे क्षण आहेत या सामन्यामध्ये राकेश, आणि पंचांना देखील, कारण त्याच्यामुळे अतिरिक्त वेल घेणं जरुरी आहे. मात्र सामना गतिमानतेने चालू ठेवा. ही फ्री हिट आपल्या क्रीजमधून हाय फुल टॉस फटका मारला विश्वास यानं, पहिला चौकार. त्याच्यामुळं विश्वास याला या फलंदाजीमध्ये एक आत्मविश्वास दाखवावा लागेल. विश्वास टेनिस क्रिकेट, नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वाचा विचार केला तर अनेक वेळा विश्वास याने आपल्या संघासाठी विश्वास दाखवलेला आहे फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये. यस, गोलंदाज तेजस. आता मात्र हा डाव्या स्टिकच्या बाहेर 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 जाणारा चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. हा अवांतर फ्री हिट आहे. अवांतर एक धाव, एकूण धावा धावपलकावर लागलेल्या 6. याच दरम्यान माजी खासदार आदरणीय नवी मुंबई शहराचे प्रथम महापौर संजीवजी नाईक साहेब यांची काही क्षणांमध्ये उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे. बघा, आदरणीय संजीवजी नाईक साहेब प्रमुख मान्यवर पाहुणे काही क्षणांमध्ये साहेब देखील या मुख्य अतिथी कक्षाकडे येतील आणि या कक्षाची देखील शोभा वाढवतील. सामन्याकडे हा फटका बॅटचा इनर एज लागला, टायमिंग प्रॉपर नव्हतं. पॉवर प्लेचं षटक असल्या कारणाने फिल्डिंग रिस्ट्रिक्शन 30 यार्डमध्ये, आणि या 30चं क्षेत्र कव्हर अप करावं लागेल. त्याच्यामुळे निर्धाव चेंडूची समाप्ती होताना देखील पाहतोय. तेजस चांगली गोलंदाजी आहे, चांगली धावगती देखील आहे. यस, 6 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. हा फटका मारला, आता मात्र प्रॉपर टायमिंग, मिडल ऑफ द बॅट. हा येतोय लॉगांच्या सीमारेषेवरनं मारलेला एक चांगला हिट, चांगला फटका, षटकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 12. बघा, विश्वासचा खेळ जी AKPL स्पर्धा, अग्री कोरी प्रीमियर लीग, त्या स्पर्धेमध्ये नेहमीच चमकदार कामगिरी केलेली आहे या विश्वास यानं. अनेक स्पर्धांमध्ये मागचं दशक जर पाहिलं टेनिस क्रिकेटचं तर धावसंख्या 12. शफल होतोय, यष्टॅक कव्हर करतोय, शॉर्ट आर्म पुल फटका होता. अशा प्रकारचे फटके टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच पाहायला मिळतात. अतिरिक्त दबाव, दडपण आणण्याचा प्रयत्न, त्याच्यामुळे लाईन ट्रॅक कव्हर केली जाते त्या चेंडूची. लॉंग लेगमध्ये हा येतोय चौकार. धावसंख्या धावपलकावर सजलेली आहे चौकारच्या साह्यानं. 16. एक षटकार, 2 चौकार. निर्णायक खेळ फलंदाजीचा, विश्वास घरत याचा. पुन्हा एकदा सज्ज होतोय तेजस ऑन टू द गोलंदाजच्या रॅम्पवर. हा फटका बॅटचा एज लागला की काय, साऊंड ट्रॅप झाला होता आमच्या कॅमेऱ्यामध्ये देखील. इनर एज, मात्र यष्टीरक्षकाने चुकी केली. यस, पहिलं षटक पॉवर प्ले 1चं हाताळतोय. इनर एज महत्वाचे क्षण होते, टिपू शकला नाही यष्टीरक्षक. स्वतः यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय अश्विन यष्टांच्या मागे 7-8 पावले मागे उभा आहे. मात्र झेल घ्यावे लागतील मित्रांनो आपल्याला सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी. हा फटका पॉवर प्ले 1, फिल्डिंगची मर्यादा. चेंडू येतोय, राहुल धावतोय, सर्वोत्तम नेरुळ परिसरातील हा खेळाडू क्षेत्ररक्षक. या 2 धावा मिळतील, एकच धाव. धावसंख्या धावपलकावर
17 धावांची सुरुवात. सलामीची पार्टनरशिप, ओपनिंग पार्टनरशिप. बॅक टू द सलामीचा फलंदाज राकेश घरत जातो स्ट्राईक एंडला. राकेश घरत बघा, काही वर्ष नेरुळ गावासाठी काय टेनिस क्रिकेटमध्ये योगदान दिलं, त्याच्यानंतर काय घडलं, काही काल दुरावला गेला या टेनिस क्रिकेटमधून. आणि हा चेंडू हवेमध्ये झेलबॉट. मागच्या स्पर्धेतील NPLचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला राकेश घरत याला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हेलियन. पहिल्या विकेटला डगआउटमध्ये परतावं लागेल. धावसंख्या धावपलकावर 1-17. आणि जसा दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ आपल्या समोर सादर होईल, आमचे गुरुवर्य मार्गदर्शक रायगड क्रिकेट समालोचक अध्यक्ष ज्यांनी अनेक तरुण समालोचक घडवले, मी म्हणेन आदरणीय संदीपजी पाटील सर. हॅलो, धन्यवाद राकेश. एक अतिशय चांगलं समालोचन आपण राकेशच्या माध्यमातून ऐकत होतो. तर बोलूया मॅचकडे. मॅच इथे सुरू आहे. ती स्वापी स्ट्रायकर्स आणि रोहित इंडियन्स या दोन टीममध्ये हा सामना इथे आपण पाहतोय. तर स्वापी स्ट्रायकर्स संघाच्या माध्यमातून इथे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि रोहित इंडियन्स त्यांचा परफॉर्मन्स अतिशय चांगला आपण पाहिला आहे. तर पाहूया. मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. शॉट बॅकवर्ड स्क्वेअरमध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र दोन धावा इथे पूर्ण केल्या जातात. आणि या 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 वरती. दुसरा षटक आपण इथे पाहतोय. आणि याच दरम्यान आपण खऱ्या अर्थाने ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो, हॅलो 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 याच दरम्यान आपल्या मुख्य अतिथी कक्षाकडे आवाज दे ना सँडी. आवाज द्या, आवाज. आदरणीय माजी खासदार, नवी मुंबई शहराचे प्रथम महापौर, तरुणांना मोटिवेट करणारं व्यक्तिमत्व, तरुणांना प्रोत्साहित करणारं व्यक्तिमत्व, या नवी मुंबई शहरातील तरुणांच्या गळ्यातल्या ताईत मी म्हणेन आदरणीय संजीवजी नाईक साहेब. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे मित्रांनो. टाळ्यांचा प्रतिसाद द्या. अमूल्य वेल, अनेक कार्यक्रम त्यांचे देखील आहेत आजच्या दिवसामध्ये आणि अमूल्य वेल आमच्या स्पर्धेला दिलेले आहे. साहेबांना विनंती करतोय की आपण असं नसतं व्हायचं आहे आणि आमच्या मुख्य अतिथी कक्षा व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद आपण घ्यायचा आहे. हॅलो. तर मी गणेश भगत साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण कालपासून ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत होतो ती वेळ मात्र आता इथे आलेली आहे. कारण या व्यासपीठाला सौंदर्य प्राप्त झालंय. कारण ज्यांची उपस्थिती इथे लाभली आहे ते नवी मुंबईचे भाग्यविधाते, नवी मुंबईचे शिल्पकार, सन्माननीय माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. कारण नवी मुंबई शहराचे प्रथम महापौर सन्माननीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेब. कारण पाहायला गेलं तर आज सकाळी आपले सर्वांचे लाडके माजी मंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब देखील या स्पर्धेला उपस्थिती दाखवून गेलेत. म्हणजे किती प्रेम आहे
या नेरुल गावावरती ही विशेषता आहे. कारण आम्ही नेहमीच म्हणतो रायगडमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही कॉमेडी करत असतो, ज्या वेळेला नेतेगण येत असतात त्या वेळेला आम्ही नाईक कुटुंबांचा आवर्जून उल्लेख करतो की खऱ्या अर्थाने या नवी मुंबईला लाभलेले हे भाग्य विधाते आहेत. कारण जिथे जावं तिथं मैदानच मैदान आम्ही पाहतो. असं आमच्या रायगडमध्ये नाही आहे साहेब. मी बऱ्याच वेळेला नाईक साहेब ज्या वेळेला संजीवजी नाईक साहेब ज्या वेळेला रायगडमध्ये येत असतात त्या वेळेला मी माझ्या प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यात की फक्त आम्ही आश्वासनं देतो, पूर्तता कोणीही करत नाही. परंतु इथे प्रत्यक्षात आश्वासनं नाही, डायरेक्ट पूर्तता तुमच्या समोर मांडली आहे नाईक कुटुंबियांनी. यापेक्षा कारण हा ग्राउंड आज सकाळीच गणेशजी नाईक साहेबांनी सांगितलं की हा मैदान आज एक मोठं मैदान नेरुल गावासाठी हा उपलब्ध झालेला आहे. आणि नाईक साहेबांनी हे देखील सांगितलं की पुढल्या वर्षी जेव्हाही प्रीमियर लीग होईल या मैदानाचा कायापालट असेल. म्हणजे विशेषता आहे साहेब. खरंच तुम्ही आमच्या रायगडमध्ये जन्माला यायला पाहिजे होतं. कारण ही खंत आहे आणि ही खंत मी नेहमीच म्हणून दाखवतो प्रत्येक स्टेजवरती. नक्कीच. तर खऱ्या अर्थाने म्हणजे हे कार्य पाहिजेत. कारण दरम्यान हा चेंडू मात्र येतोय तो सीमारेषा पलीकडे षटकाराने. साहेबांचं स्वागत या षटकाराने. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 वरती. कारण जे आहे ते मी मांडलंय, असं माझ्या मुखातून काहीच नाही. जे आहे ते मांडलंय, सत्य परिस्थिती आहे. कारण आज महानगरपालिकेचा जर विचार केला तर निश्चय केला आणि नंबर पाहिला, हे करून दाखवलं साहेबांनी. हे नाईक कुटुंबियांनी करून दाखवलंय. विशेषच नाहीये. कारण इथे पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला आहेत. आम्ही ज्या वेळेला नवी मुंबईमध्ये प्रोग्रामला येतो त्या वेळेला ह्या वास्तू बघून आम्ही अचंबित होतो. कारण ही देण आहे, ह्या नाईक कुटुंबियांनी तुम्हाला दिलेली देण आहे, देणगी आहे. तर त्याचा जोपासन नक्कीच करा आणि या नाईक कुटुंबियांना मात्र सांभाळून शेवटपर्यंत ठेवा, हे देखील मी निश्चय इथून करतोय. तर याच दरम्यान आमचे नगरसेवक गिरीशदादा म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालंय. तसेच समाजसेवक चंद्रशेखर भोपी साहेब देखील इथे आले, त्यांचं देखील स्वागत आहे. कारण नेरुल प्रीमियर लीग दरवर्षीचा हा एक सुंदर सोहळा आपण पाहत असतो. कारण प्रीमियर लीग म्हटलं तर गावाच्या अस्तित्वाचा हा क्रिकेट असतो आणि त्या अस्तित्व टिकवण्यासाठी नक्कीच अशा प्रीमियर लीग घडत असतात. आणि त्या घडत असताना मात्र गावातील प्रत्येक तरुण वर्ग मात्र अशा प्रीमियर लीगमध्ये खेळत असतो, आपला परफॉर्मन्स दाखवत असतो, टॅलेंट दाखवत असतं. आणि त्या अनुषंगाने नेरुल प्रीमियर लीगचा हा 3रा वर्ष आहे. कारण उत्साह त्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने वाढला. कारण त्यांना नाईक साहेबांच्या आशीर्वादाने हा मैदान लाभलाय आणि तो उत्साह नेरुल प्रीमियर लीगचा अजूनही द्विगुणित झालेला आहे. माझ्या मते नक्कीच खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 27 वरती. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आणण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमापार, चौकार. जावेद फरीद सरांचा इशारा येतो चौकाराचा. जावेद फरीद सर आणि सुनील पाटील सर या स्पर्धेसाठी पंच आणि त्याचप्रमाणे अष्टमकर. कारण फरीद सर आणि सुनील पाटील सरांना जवळून देखील आमचे संजीवजी नाईक साहेब देखील ओळखतात. कारण कुठेही असू द्या स्पर्धांमध्ये हे 2 पंच नेहमीच त्यांना दिसतात. तर नाईक साहेबांच्या माहितीसाठी की प्रीमियर लीग म्हटली तर एक मजेशीर हौसीचा खेळ असतो. कारण या लीगमधून, गावाच्या लीगमधून आपले नवनवीन खेळाडू उदयास येत असतात आणि त्या अनुषंगाने मात्र ही प्रीमियर लीग, आपण नेरुल प्रीमियर लीग पाहतोय. हा 3रा वर्ष आहे साहेब आणि 3रा वर्ष पहा अतिशय उत्साहामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान हिट विकेट होतोय. रोहित इंडियन्स बोल्ड झालं का? येस, बोल्ड होतोय आणि रोहित इंडियन्सला मिळालेला अजून एक धक्का.
कारण स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर बऱ्याच गोष्टी नेरूळ प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहिल्यात. ज्या ज्या गोष्टी अवगत आहेत त्या गोष्टी मात्र इथे उपलब्ध केल्यात. ही विशेषता आहे नेरूळ प्रीमियर लीगची. NPL नेरूळ प्रीमियर लीग सीझन 3 तिसरा षटक इथे सुरू आहे. स्वापी स्ट्रायकर्स आणि रोहित इंडियन्स या दोन टीम मध्ये सुरू असलेली ही लढत. यस जरा गाणी वाजवा. एक वीरा मातेला ओ नवस है बनवाचा रावणे खासदार संजीव नाईक ठाण्याचा ओ रावणे खासदार संजीव नाईक ठाण्याचा रावणे खासदार संजीव नाईक ठाण्याचा रावणे खासदार संजीव नाईक ठाण्याचा जय जय अंबे जय जय ह्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या होत्या. गाणे अतिशय अप्रतिम आणि राहणारच. साहेब तुमच्यावरती हे प्रेम आहे, पूर्ण जनतेचं प्रेम आहे आणि ते प्रेम जनता नक्कीच दाखवणार. तर SDC हीच तर विशेषता आहे डीजे ऑपरेटरची. पाडण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल मात्र इथे सुटला गेलाय आणि चेंडू जातोय सीमा पार. चौकार. यस तीच आहे. ओ एक वीरा मातेला ओ नवस है बनवाचा रावणे खासदार संजीव नाईक ठाण्याचा ओ रावणे खासदार संजीव नाईक ठाण्याचा. यस क्या बात आहे. हे तर 3 स्टॅच्यू आहेत साहेब. अजूनही आपल्याला एक गमत आम्ही दाखवणार आहोत ती मैदानामध्ये. अजून एक विशेष आहे कारण ही ओळख आहे या नेरूळ प्रीमियर लीगची. कारण हर्षद मडवी यांची संकल्पना खऱ्या अर्थाने अंमलात आली आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 36 धावा. विघ्नेश आम्हाला अतिशय चांगली माहिती पुरवतात. आणि या नेरूळ प्रीमियर लीगमध्ये नवी मुंबईमध्ये पाहायला गेलं तर बऱ्याच गोष्टी आपण पाहिल्या या फायनलच्या दिवसामध्ये. डान्सिंग अंपायर देखील मैदानामध्ये आपण पाहतोय. त्याचप्रमाणे लेडीज स्कोरर देखील पहिल्यांदा नवी मुंबईमध्ये आपण स्कोरिंग करताना पाहतोय. ते प्राजक्ता देसाई मॅम इथे आहेत. जेवणानंतर नक्कीच त्या देखील इथे उपस्थित होतील. चेंडू मारण्याचा प्रयत्न फायनलच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय डीपमध्ये. चेंडू दरम्यान 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 38 वरती. स्वापी स्ट्रायकर्स आणि रोहित इंडियन्ससाठी हा सामना अतिशय विघ्नेश निर्णायक असू शकतो माझ्या मते. जर जिंकले तर गो टू फायनल असंच काहीतरी किस्सा असू शकतो. तर हा सामना पहा किती निर्णायक आहे. रोहित इंडियन्स म्हटलं तर आमचे समालोचक रोहित भोपी मागच्या वर्षाचा चॅम्पियन संघ होता रोहित इंडियन्स. हरचंद्र भोपी ऑनर आहेत आणि नक्कीच हा डॉट चेंडू येतोय. धावसंख्या चा विचार केला तर धावसंख्या आहे ती 38 धावा. शेवटचा षटक बाकी आहे. या षटकानंतर नक्कीच आम्ही व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके नवी मुंबईचे भाग्यविधाते आदरणीय डॉक्टर खासदार संजीवजी नाईक साहेब यांचं मार्गदर्शन आपण घेणार आहोत. या 6 बॉल नंतर आपण नक्कीच संजीवजी नाईक साहेबांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. अरे साहेब जेव्हा बोलतात तेव्हा ते ऐकतच राहावं. तर शेवटचा जरा स्पीडअप घ्या. स्वापी स्ट्रायकर्स टीम तर शेवटचा षटक बाकी आहे.
चला जरा लवकर स्पीडअप करा, कारण आपल्याला नाईक साहेबांचं देखील मनोगत ऐकायचं आहे. स्वाफिश स्ट्रायकर्स आणि रोहित इंडियन्स नाणेफेकीचा कॉल. स्वाफिश स्ट्रायकर्स टीमच्या कॅप्टनने जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आव्हान. रोहित इंडियन्स टीमला आमंत्रण दिलंय फलंदाजीसाठी. चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, चांगल्या पद्धतीने गुडघ्याचा वापर करून मात्र चेंडू खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव नक्कीच इथे पूर्ण केली जाते. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 39. कारण या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर आमचे कॉमेडीचे बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे आमचे दशरथदादा पाटील यांचा देखील आवाज आपण ऐकतो या स्पर्धेमध्ये. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत या स्पर्धेमध्ये ज्या अंमलात आणल्या. ते बघा स्क्रीनवरती आपण त्यांना पाहतोय दशरथ पाटीलना, तसेच आमचे सन्माननीय खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेब. दरम्यान हा येतोय षटकार. ह्या पाच जरा जोरदार आल्या होत्या. हे नेरुल प्रीमियर लीग मध्येच होऊ शकतं. आणि पाहायला गेला तर बघा धावसंख्या आहे ती 45. 3 एका बाजूला मिनी मिके आणि हा मोटू, त्यांच्यासोबत तो छोटू म्हणजे अंपायर आपले अष्टमकर. एन्जॉय. क्रिकेटमध्ये बऱ्याच गोष्टी आल्यात आता, कारण टेक्नॉलॉजी एवढी वाढली की तुम्हाला जे जे करता येईल ते करू शकता. आणि फुल टॉस होता, चेंडूला भेटकावला, साधावा. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली, अन पदर गेला न भर, अन पदर गेला न भर. पुरी जरा जपून जागा धर, पुरी जरा जपून जागा धर, पुरी जरा जपून जागा धर, जरा जपून जागा धर. यस, क्या बात आहे. चला आता शेवटचा क्षण, कारण पाहायला गेलं संध्याकाळचा सत्र आहे. तुम्हाला जेवढी आता एन्जॉय करायचे तेवढी करू शकता. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 51 वरती. रोहित इंडियन्स टीम चांगला परफॉर्मन्स इथे देतोय. ज्या संघाने चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवलाय आणि 38 वरती खेळतोय तो विश्वास. 14 चेंडूंमध्ये 38 धावा. प्रत्येक सामन्यामध्ये या विश्वासने अतिशय चांगला खेळ दाखवलाय. 3 मॅन ऑफ द मॅच चा खिताब त्यांनी पटकावलाय. ही 4थी मॅच त्यांची माझ्या मते आहे. 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 38 म्हणजे 50 धावांची संधी असेल. पाहूया 50 धावा झाले तर दुग्ध शर्करा आहे, कारण आपले लाडके डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांच्या उपस्थितीमध्ये 50 होऊ शकतं. मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आता मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 50 धावांसाठी विश्वासला 12 धावांची गरज आहे. म्हणजे 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके, 2 षटकार खेळावे लागतील. धावसंख्या आहे ती 51. 51. तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका, कारण इथे स्कोअर पाहायला गेलं तर सध्या विघ्नेश आहे. हॅलो. तर 4 षटकांचा खेळ इथे संपला आणि धावसंख्या रोहित इंडियन्सची
51 तर 52 धावांची गरज आहे. तत्पूर्वी नक्कीच व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके सन्माननीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांच्याकडे मी बोलतोय. थोडंसं मार्गदर्शन या स्पर्धेबद्दल आपण आम्हाला द्यावं. हॅलो चेक हॅलो. शिवशंकर मित्रमंडळ नेहरू प्रीमियर लीग 2022 या शुभप्रसंगी उपस्थित आमचे सहकारी गणेशजी भगत, आमचे सहकारी गिरीशजी म्हात्रे, आमचे सहकारी शेखरजी भोपी, सोमनाथजी म्हात्रे, सूत्रसंचालन करणारे आमचे सहकारी मित्र संदीप पाटील, दशरथ पाटील, हर्षल मडवी, अंपायर जे आपल्याला नेहमीच एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं आणि त्यांना मानांकन आहे असे जावेदभाई, प्रकाशजी अष्टमकर आणि सुनील पाटीलजी, गुणलेखक प्राजक्ता देसाई, DJ सूरजजी पाटील, आयोजक देवनाथ म्हात्रे, मोहिंदर म्हात्रे, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व आमचे क्रीडा रसिक आणि आमचे हे आता 3 तुमचे मनोरंजन करणारे मिकी, डोनाल्ड, माऊस काय आहे ते. मगाशी संदीपजींनी सांगितलं की नवी मुंबई ही भाग्यवान आहे, भाग्यवानच आहोत की नवी मुंबईमध्ये लोकांनी आम्हाला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. नवी मुंबईकर भाग्यवान नाही आहेत. नाईक कुटुंब हे असं कुटुंब आहे की ज्याला हे भाग्य मिळालेलं आहे आणि प्रत्येक भागातला नेता आपल्या परीने प्रयत्न करत असतो. मी आता ठाकूर कुटुंबाला सांगेन आता इथून तिकडे जाऊ किंवा तिकडे लक्ष द्या, आपल्या भागातील लोकांची मागणी पूर्ण करा. हा जो स्टेडियम किंवा ग्राउंड आहे ना, याचा इतिहास आहे. मला आठवतं सागर नाईक महापौर होते, बरोबर ना, आणि ही सर्व मंडळी 2014ला सिडको म्हणत होती इथे आता मोठा आम्ही प्लॉट काढू आणि नाना नानी पार्क करू. तर म्हटलं नाना नानी पार्कला कोणाचा विरोध असण्याचा प्रश्न येत नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी ते पाहिजेच, परंतु गावकीला कमी होती बांचोलीनंतर तर ती मैदानाची. आणि बांचोलीचा इतिहास पण सर्वांना माहिती आहे. पण मला असं आठवतं की मी महापौर असताना सुद्धा बांचोलीमध्ये कबड्डीच्या स्पर्धांना यायचो मी, भजनाच्या स्पर्धा व्हायच्या आणि ते बांचोली म्हणजे नेरूळ गावाचं पॉवर स्टेशन होतं. आता काय पॉवर ते मी नाही सांगत, पण आज मला आनंद या गोष्टीचा होतोय की त्यावेळेस मी स्वतः इथे आलो होतो, सागर नाईक आले होते आणि आम्ही सर्वे केला. तेव्हा इथे माती नव्हती टाकायची, माती टाकून घेतली, मोठमोठे दगड टाकून घेतली. आणि मी पुन्हा सांगतो की या ठिकाणी गणेश भाऊ इथे बसलेले आहेत, त्यांना कल्पना आहे की आता या सर्व डेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये आपण सर्वांनी आपलं योगदान केलं आहे आणि त्याचा प्रयत्न सर्वांनी केला आहे. परंतु मी खास करून गिरीश यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगलं मेहनत या 5 वर्षात घेतली. ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे, मग ते आयुक्त असतील, महापौर असतील, दादांच्या मागे लागून, कधी माझ्याकडे येऊन, कधी सागर नायकांच्या मागे लागून, पण जे गोष्ट नेरूळला गरजेची आहे ती या ठिकाणी केली. आणि दादा सकाळी बोलून गेले म्हणजे विषय संपला, म्हणजे तुमचं 100 करोड रुपये तुम्हाला आले समजा इथे. आणि गणेश भाऊ नेरूळला जसं DY पाटीलचं स्टेडियम आहे, DY पाटीलवाले येऊन हे स्टेडियम बघतील की हे इतकं चांगलं स्टेडियम होईल आणि जागा आहे ना आपल्याकडे. आज फक्त थोडंसं काय झालं होतं मध्ये, हे सर्व टॉवरवाले आले होते आमच्याकडे. त्यांचं म्हणणं आहे रोज कार्यक्रम चालतात, आम्हाला थोडासा जरा त्रास होतो. तर आम्ही म्हटलं की ठीक आहे, आम्ही कंट्रोल्ड स्पीकर जे आहेत ते आणू जेणेकरून तुमच्याकडे त्रास होणार नाही. माझी विनंती राहील सर्व लोकांना की आपण सर्वांनी नक्कीच आपले कार्यक्रम करा, पण दुसऱ्या लोकांनाही अडचण होणार नाही याची आपण खबरदारी घ्या. खेळ व्हायला पाहिजे. मी या तिन्ही मिकी डोनाला सांगेन, चक्कर बिक्कर आली तर सांगा रे बाबा येऊन बसा इथे. काय गरम आम्हाला किती होते तर तुम्हाला किती होत असणार. आतमध्ये AC BC बसवले असेल तर काय हरकत नाही. आज
संदीपनी सांगितलं की या ठिकाणी नवी मुंबईची जनतेला खरोखरच आम्ही धन्यवाद त्याच्यासाठी देतो की नाईक साहेबांवरती गेले 30 वर्ष त्यांनी नाईक साहेबांना इथलं प्रतिनिधित्व दिलं आणि 25 वर्ष ही महापालिका त्यांच्या विचाराच्या अनुषंगानं आज तयार झाली आणि म्हणून देशामध्ये 1 नंबरचं पारितोषिक या महानगरपालिकेला मिळालं. हे नागरिकांच्यामुळे झालं, इथल्या जनतेमुळे झालं. आता इथली जनता म्हणजे प्रमुख इथले जे गाव जे आहेत तिथला जो स्थानिक भूमिपुत्र आहे हा इथला नाईक साहेबांच्या बरोबर उभा राहिला, परंतु त्याच्याबरोबर इतर जी समाज आहे हिंदू, मुसलमान, शीख, दलित, जैन या ठिकाणचे काश्मीरपासून कन्याकुमारीच्या सर्व लोकांनी नाईक साहेबांच्या विचाराला साथ दिली आणि म्हणून जो नगरसेवक उमेदवार असतो त्याला त्याची साथ असते आणि म्हणून आज हे शहर आज इतकं चांगलं शहर बनवता आलं. बाजूला हा आपला ज्वेल ऑफ नवी मुंबई बनला. या वर्षाच्या बजेटमध्ये पण साधारण काहीतरी 15 कोटीचं त्याचं बजेट आहे. याच्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी गिरीश भाऊ मला वाटतं 15 कोटीचं याच्यासाठी सुद्धा बजेट आहे. 5-5 कोटीच्या 3 फाईल बनवा. पुढच्या वर्षी जी आपली जी काय IPL आहे ही त्या नवीन स्टेडियममध्ये व्हायला पाहिजे असा या ठिकाणी विश्वास नक्कीच व्यक्त करतो. देवा या ठिकाणी मला वाटतं देवाने सकाळपासून चालला होता देवाचं, मी म्हटलं येणार आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांचं नेहमीच योगदान राहिलं आहे. हर्षल मडवीचं खास करून आम्ही त्या ठिकाणी, कारण तुम्ही सांगितलं ना हर्षलचं स्पेशल धन्यवाद केला पाहिजे की त्याची संकल्पना जी आहे एकदा जोरदार टाळ्या आपल्या हर्षलसाठी व्हायला पाहिजेत. आपला एक चांगला सहकार्य आणि मगाशी संदीपने सांगितलं की हे जे IPL असतं ना किंवा कुठलंही स्थानिक क्रिकेट हे नवोदित जे खेळाडूंसाठी हे त्यांचं एक स्थानिक ज्याला म्हणतो की नाही होम ग्राउंड असतं आणि त्या ठिकाणी त्यांना जोश मिळत असतो, त्यांना पाठीशीवरती थाप मिळत असते आणि इथून त्या ठिकाणी मुलं पुढे जातात. सचिन तेंडुलकर पण आपल्या गल्लीपासून सुरुवात केली आणि म्हणून ते आंतरराष्ट्रीय झाले. तर गल्लीतच त्यांना किंमत नसती तर दिल्लीत काय गेले असते ते. तर म्हणून आज आपल्या खेळाडूंचं कौतुक करा, त्यांना अशा स्पर्धांचं आयोजन खरोखरच. पूर्वी मला आठवतं कोंबड्या द्यायचे ना, अंडी कोंबड्या, आता बकरे ठेवले. आता बघा आता झालं म्हणजे नेरूळ गावाने प्रथा चालू ठेवलेली आहे म्हणजे. तर ही जी प्रथा परंपरा रूढी ज्या आहेत चांगल्या प्रथा परंपरा ह्या चालू राहिल्या पाहिजेत. नवीन खेळाडूंना असं प्रोत्साहन मिळतं. पुनश्च भविष्यामध्ये आपल्या सर्वांच्याकडून असंच कार्य होत राहो अशा आमच्या सर्व आयोजकांना धन्यवाद करतो आणि इकडे आम्हाला सन्मान केल्याबद्दल आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर खूप खूप धन्यवाद साहेब आणि आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात आणि त्याबद्दल आम्ही नेरुळगाव ग्रामस्थांच्या वतीने आणि शिवशंकर मित्र मंडळाच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो आणि मी विनंती करतोय गिरीशजी म्हात्रे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते आणि गणेशदादा भगत आपले शुभ हस्ते, देवनाथजी म्हात्रे आपले शुभ हस्ते जे आमचे स्वतः नेरुळगावचे ग्रामस्थांपैकी वरिष्ठ आहेत त्यांना विनंती आहे की आपण साहेबांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेब. एकवीरा मातेला हो नवस आहे बनवाचा रावणे खासदार संजीव नाईक ठाण्याचा हो रावणे खासदार संजीव नाईक. निश्चितपणे अशीच इच्छा आहे साहेब, पुन्हा एकदा आपण दिल्ली दरबारी आम्हाला दिसावं आणि या नवी मुंबईच्या आणि ठाणे जिल्ह्याच्या अनेक समस्या आहेत त्या पुन्हा एकदा दिल्ली दरबारी आपण मांडण्यासाठी संसदेत जावं अशी नेरूळ ग्रामस्थांच्या वतीने आम्ही तुमच्याकडे प्रार्थना करतो आणि निश्चितपणे आमची नेहमी साथ तुमच्या पाठीशी असेल. खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात आणि चांगलं मार्गदर्शन तुमच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना मिळालं. धन्यवाद. एकवीरा मातेला हो नवस आहे बनवाचा रावणे खासदार संजीव नाईक ठाण्याचा हो रावणे खासदार संजीव नाईक ठाण्याचा रावणे खासदार संजीव नाईक ठाण्याचा रावणे खासदार संजीव नाईक ठाण्याचा. जय जय अंबे जय जय जगदंबे तू भवानी एकवीरा माते. जय जय अंबे जय जय जगदंबे तू भवानी एकवीरा माते.
हॅलो. तर बोलूया पुन्हा एकदा मॅचकडे आणि अमूल्य वेळ आपल्याला सन्माननीय डॉक्टर माजी खासदार संजीवजी नाईक साहेबांनी या स्पर्धेला दिला. त्यांनी चांगलं मार्गदर्शन देखील दिलं आणि नेरूळ गावावरती असलेलं प्रेम त्यांनी व्यक्त केलं. हीच तर ओळख आहे साहेबांची. धन्यवाद साहेब, तुम्ही आलात आणि या नेरूळ प्रीमियर लीगची शोभा वाढवली. त्याबद्दल मी पुन्हा एकदा नेरूळ ग्रामस्थांच्या वतीने या नेरूळ प्रीमियर लीगच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर आपण बोलूया मॅचकडे. स्वाफी स्ट्रायकर्स आणि रोहित इंडियन्स या दोन टीममध्ये सुरू असलेली ही लढत जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे. ती स्वाफी स्ट्रायकर्स संघाला 51 धावा काढून मात्र 52 धावा कोणत्या पद्धतीने ते पूर्ण केल्या जातील हे आपल्याला पाहायचं आहे. कारण पाहायला गेलं तर रोहित इंडियन्स अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दुसऱ्या बाजूला स्वाफी स्ट्रायकर्स टीम या स्पर्धेमध्ये या लीगमध्ये आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. परंतु काय घडेल या मैदानामध्ये हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. तर बोलूया मॅचकडे. सामन्याला सुरुवात होतोय. सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय ते तर सलामीचे फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय ते राहुल आणि रमेश. राहुल आणि रमेशची जोडी मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजीसाठी विश्वास येतोय. ज्या विश्वासने पाहायला गेलं तर फलंदाजी असो की गोलंदाजी चहू बाजूने मात्र चांगला परफॉर्मन्स दिलाय. त्याच विश्वासाचा वापर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच नक्कीच थोडासा चेंडू काही काल हवेमध्ये आपण नक्कीच पाहिला, परंतु झेलवरती क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. ड्रॉप होतोय झेल आणि फलंदाजाला मिळतोय जीवनदान. धावसंख्येचा विचार केला तर एका धावेने इथे सुरुवात होतोय ती स्वाफी स्ट्रायकर्सच्या टीमची. तर स्वाफी स्ट्रायकर्स टीमचा जर विचार केला तर 3 सामने आतापर्यंत त्यांचे झालेत. 3 मधून 1 सामना जिंकलेत, 2 सामने पराभूत झाले. हा 4था सामना त्यांचा सुरू आहे. चला मोटू बाहेर या तुम्ही. आणि तू पण चल. बाबा कुठे लागला काय केला. चल चलो आइए. लेकिन बहुत मजा आया आज की ये नेरूल प्रीमियर लीग की यादगार यादें ताज़ा यहाँ पर हमेशा हो जाएगी, इसमें बिल्कुल संदेह नहीं है. यही तो विशेषता है इस गेंदबाज की, यही तो खासियत है. क्योंकि नेरूल प्रीमियर लीग में पूरे 2 दिन में जिस खिलाड़ी ने छाप छोड़ी है वो खिलाड़ी है विश्वास. और दूसरे खिलाड़ी मैंने जरूर जाना है देवनाथ म्हात्रे को, क्योंकि देवनाथ म्हात्रे की विशेषता वही देखी कि एक गेंद में 6 रन चाहिए तो वो लगाता है. ये एक ही साल में नहीं हुआ प्राजक्ता जी, ये दूसरी मर्तबा हुआ है 2 साल में लगातार. ये विशेषता है नेरूल प्रीमियर लीग की, क्योंकि यहाँ पर बहुत कुछ हो सकता है. ऐसे में देखा जाए तो यहाँ से स्कोर की बात करें तो स्कोर आ चुका है 2 रनों के ऊपर. 2 रन 52 रनों का लक्ष्य है. काफी बेहतरीन तरह से हम देख रहे हैं इस नेरूल प्रीमियर लीग को. और खास विशेषता है नेरूल प्रीमियर लीग की हमारे अर्शद जी मडवी, जिन्होंने काफी अच्छी ऊंची उड़ान भरी है मेरे हिसाब से कॉमेडी की दुनिया में.
इस बीच खूबसूरती के साथ इस गेंद को खेला जरूर था। मिड विकेट की तरफ आती हुई गेंद, जब तक इस गेंद को रोका जाए तब तक वहां पर मिले 1 रन। स्क्रीन के ऊपर हमारे विघ्नेश मडवी और बिल्कुल हमें भी दिखाया जा रहा है। ये तो विशेषता है हमारे कृष्णा की, ये फॉर्चून इवेंट्स लाइव की विशेषता है, क्योंकि काफ़ी कम समय में जिन्होंने काफ़ी ऊंची उड़ान भरी है फॉर्चून इवेंट्स लाइव, हमारे राजेंद्र जी मात्रे और उनकी पूरी टीम, कृष्णा मात्रे और पूरी टेक्निकल टीम उनकी अच्छा कार्य कर रही है। विश्वास की गेंद एकदम छोड़ती भी गेंद थी। तो यहाँ पर ये वाइड गेंद अतिरिक्त का इशारा आता हुआ अतिरिक्त के रूप में 1 रन की बढ़ोतरी होती हुई टीम का टोटल देखा जाए तो 1 से 4 रनों के ऊपर पहुंचता हुआ 52 का लक्ष्य है। मारने की कोशिश, गेंद हवा में, कैच के नीचे है खिलाड़ी, लेकिन इस मर्तबा ड्रॉप हो चुकी है। थ्रो थोड़ा सा खराब हुआ जरूर था। ऐसे में देखा जाए तो यहां से 2 रन और 2 रनों के साथ स्कोर है 6 रन। तो ये देखिए मैन ऑफ द सीरीज की ये जो साइकिल है, आप मोटू के नाम हमने किए। चलो मोटू पेपर लेके आइए, आपको ये मिलेगी। तो ये देखिए यहाँ से ये आउटसाइड दी ऑफ स्टंप थी, बिल्कुल जावेद परिसर हमारी तरफ मुड़ चुके हैं। अतिरिक्त का इशारा करते हुए अतिरिक्त के रूप में 1 रन की बढ़ोतरी होती हुई टीम का टोटल देखा जाए तो 7 रन। तो चलो टॉस के लिए आना है। अगला मैच प्रगति वंसलियंस और टीम 7 के दोनों का आना है। ना धेला ना दमड़ी ना कौड़ी, मोटू और पतलू की जोड़ी, मोटू और पतलू की जोड़ी, मोटू और पतलू की जोड़ी। मोटू के पेट में भूख भरी है, टायर के जैसे भूख भरी है। पतलू तो मर जाए मूंगफली से, बच के निकल जाए पतली गली से। मोटू के पेट में भूख भरी है, टायर के जैसे भूख भरी है। मोटू पतलू। तो ये देखिए ये गाना था मोटू और पतलू का, और सूरज ये गाना बजाते हुए। तो ऐसे में देखा जाए तो यहां से पहले ओवर का समापन हो चुका है। स्कोर है 8 रन, 52 रनों का पीछा करना है। ऐसे में आए पहले ओवर में 8, अब जीत के लिए 44 रन अभी भी चाहिए। 18 गेंदे बचे, 44 रन चाहिए। यस 14.77 के रिक्वायर्ड रन रेट से यहाँ पर चलना है। एक गेंदबाजी में है प्रवीण का इस्तेमाल यहाँ पर किया गया है। मारने की कोशिश देखना है, गेंद आ रही और ये खराब फील्डिंग मिथुन द्वारा। जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे, जैसा मेरा प्यार है जान तुझे पिया है, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे। हाँ। तो ये जो मिनी है,
मुझे लग रहा है ये बीमार है, क्योंकि दिन भर आज थोड़ी सी नाराज दिख रही हो। पता नहीं, डॉक्टर के पास लेके जाना होगा ये मैच खत्म होने के बाद। मोटू जरा ख्याल रखिए यार, वो मिकी तो कुछ नहीं कर रहा है, जो करना है आपको ही करना है। तो स्कोर यहां पर 4 से आगे आता हुआ 12 के ऊपर पहुंच चुका है। स्वाफी स्ट्राइकर्स टीम जीत के लिए संघर्ष यहां पर कर रही है, मारने की कोशिश, और यहां पर लॉफ्टेड हिट लॉन्गन के ऊपर से एक यहां पर आया छक्का। तो 22 के रूप में 1 रन मिलेगी। स्कोर यहां से देखा जाए तो 19 रन रोहित इंडियंस टीम। और ये देखिए हमारे एसडीसी सूरज, यही तो उनके हाथों की ये जादू है, कैसे गाना बजाना है, किस मोमेंट में किस गाने को आपके सामने पेश करना है, सब सूरज जानता है। और पेश स्पेशली उन्हें ऑपरेटिंग के लिए आज अर्शद मडवी ने इनवाइट किया है। यस, वेल डन सूरज। सैंडी डीजे के एक बेहतरीन ऑपरेटर। चलो जरा स्पीड अप कीजिए, मैं गुजारिश करना चाहूंगा। आने की कोशिश देखना है यहाँ पर, स्किन को खिला ऑन साइड में, बैकवर्ड स्क्वायर लेग में अति बिगेन, लेकिन जब तक फील करे तब तक यहाँ पर मिले 2 रन। और इन 2 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 21 रन। 21 रन यानी कि 52 का पीछा करना है। अभी भी 31 रनों की जरूरत है। 14 गेंदों का खेल अभी भी शेष बचा हुआ है। 2-3 बड़े हिट आते हैं तो मैच यहाँ पर तुरंत स्वाफी स्ट्राइकर्स के पक्ष में आ सकता है। जोरदार अपील, तो देखना है यहां पर जोरकस अपील जरूर नजर आई है। देखना है, बातचीत यहां पर हो रही है। रमेश, तो देखना है यहां पर, और बल्लेबाज आउट। यस, यहां पर क्योंकि कभी कभी ये बातचीत होना भी बेहद जरूरी होता है, क्योंकि बातचीत से सब हाल सवाल किए जाते हैं। जब क्या साइकिल तो है उसके पास। और जरूर यहाँ पर अंपायर का एक सही फैसला नजर आया सुनील पाटिल सर का। कुछ दिक्कतें थी बातचीत की, बातचीत से सब हाल सवाल किए जाते हैं। कृष्णा हमने देखा यूक्रेन और रशिया के लड़ाई में हमने क्या सीखा मैडम? कुछ सीखा आपने? हमने ये सीखा कि दुनिया में सब ऑनलाइन है, लेकिन झगड़ा करना है तो सामने जाकर ही किया जा सकता है। ये सीखा ऑनलाइन। अर्शद मडवी
लेकिन मत झगड़ा मत कीजिए, हम यही चाहते हैं कि कब वो युद्ध बंद हो। अरे भाई सर नाही शेठ बोल शेठ. तुम्ही नादच केलाय थेट. ओ शेठ, तुम्ही नादच केलाय थेट. ओ शेठ, तुम्ही माणूस हाय लय ग्रेट. मोटू को हम नंबर देंगे आज आपको ही नंबर मिलेगा। अरशद मडवी देंगे आपको नंबर। स्कोर है 25 रन 25। अब बची है गेंदे 12 और 27 रन चाहिए। देखिए स्वाफी स्ट्राइकर्स टीम, चलो आपको भी ये मौका मिल सकता है, ताकि रोहित इंडियंस तो यही चाह रही है कि ये जीत जैसे हमारे पक्ष में आते हैं हम ऊंची उड़ान भरेंगे, और ऊंची उड़ान भरने के लिए वो तैयार है, लेकिन सामने एक बड़ा पहाड़ खड़ा है स्वाफी स्ट्राइकर्स का, वो आसानी से उन्हें पार होने नहीं दे रहे हैं। तो टॉस साठी यायचं आहे प्रगती वान्सोलियन्स आणि टीम 7 के लास्ट कॉल असेल आपल्याला। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण यायचं आहे टॉससाठी, नाहीतर तुम्ही आले नाही तर मिनी आणि मिकीमध्ये आम्ही सामना खेळू। आणि अंपायरसाठी मोटूला पाठवू। किती टेन्शन आला त्याला बघा। पण नक्कीच आम्ही वाट पाहतोय, थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर येतील आमचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने बऱ्याच वर्ष ज्यांच्या समवेत आम्ही समालोचन करत आहोत ते आमचे अतिशय चांगले मित्र दशरथदादा पाटील हे थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर येतील। त्याची जेवणाची वेळ झालेली आहे, जेवण उरकून आता ते रेडी होतात, तयारी करतात। ते चार्जिंग चालू है, त्यांची चार्जिंग चालू है, चार्ज हो रहे हैं। स्कोर है 27। अब जीतने के लिए विघ्नेश हमें जानकारी देते हुए 25 रन चाहिए। 12 गेंदों का खेल महज बचा हुआ है, 12 गेंदों का खेल बचा है और 25 रन 25 रन चाहिए। गेंदबाजी में है नयन भोपी, और अच्छी गेंद, बेहतरीन गेंद, बढ़िया गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई थी और थोड़ी सी स्लोअर गेंद भी नजर आई, और बिल्कुल यहाँ से रन नहीं है, डॉट गेंद की समाप्ति। और ऐसी डॉट गेंदें यहाँ पर निकलेगी तो निश्चित रूप में स्वाफी स्ट्राइकर्स के लिए ये टारगेट महंगा बनता जाएगा। और फिर से एक बार वही गेंद का इस्तेमाल यहां पर नजर आता हुआ, काफी बढ़िया गेंदबाजी यहां पर फेंकते हुए गेंदबाज नयन भूपी। और ये देखिए यहां से लगातार तीसरी गेंद, और यहां पर आउट, LBW, और पाए गए हैं यस DJ सूरज। बाबूलाल बाबूची टोपीलाल, 2 पैशाचा अबीर गुलाल, 3 पैशाची फुलांची माल, बोल 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 मोठे बायांकी जय, एक बोल पेरी के बायांकी जय, एक बोल रांधणबाई देवी की जय, एक बोल शंपी के बायांकी जय, एक बोल मुंबरा बायांकी जय, एक बोल गावदेवी माते की जय, एक बोल एकवीरा आई की जय, बोल 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 काना गौऱ्या की जय। क्या बात है। तो बल्लेबाज आउट हुए हैं राजेश। तर आमचे गणेश दादा भगत यांच्याकडून या तिन्ही मोटू, मिकी आणि मिनी यांच्यासाठी 500 रुपये म्हणजे 1500 रुपये आलेत। क्या बात है। आता तर यस देखिए मोटू देखिए स्क्रीन के ऊपर
जबरदस्त। चलो आप चाहे कुछ भी हो, गणेश दादा भगत ने आपका काम तो किया है। तो आए हैं अब जयेश म्हात्रे। 9 गेंदे बचे हैं और 25 रन चाहिए। जितेश म्हात्रे इनकी तरफ से जयेश आपके लिए हर छक्के के लिए 500 का इनाम है। जीत के लिए 25 रन चाहिए 9 गेंदों में, तो 4 छक्के दागने हैं। मारने की कोशिश, ये देखिए यहां से 2 रन पूरे किए हैं और इन 2 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 2 से आगे आता हुआ 29 रन। अब 8 गेंदे बचे और 23 रनों की जरूरत है जीतने के लिए। 8 गेंदे 23 रन, या क्या बात है। ये देखिए गणेश दादा भगत इनसे मिलने के लिए खुद मोटू आए हैं। मैंने पहले कहा था आज जो इन तीनों में से मोटू काफी एक्टिव है, एक को तो होना ही चाहिए। डॉट गेंद, क्योंकि देखा जाए तो ये उनका परिवार है। अब स्कोर है 29 जीतने के लिए। 7 गेंदे 23 रन चाहिए। लड़ाई मत कीजिए, लड़ाई का हर्ष बहुत बुरा होता है। हाँ सीखा है ना आपने, देखा है ना टीवी के ऊपर। देखिए मारने की कोशिश, गेंद हवा में, कैच के नीचे है खिलाड़ी लेकिन कैच ड्रॉप। प्रदीप यहां पर आए थे कैच लेने के लिए, ये छोड़ा है कैच और 2 रन तो जरूर मिले हैं। 2 रनों के साथ स्कोर 31 के ऊपर पहुंचता हुआ। अब 6 गेंदे हैं और 31 रन चाहिए। 21 चाहिए, 21 6-21, तो कुछ ज्यादा ये नहीं है मेरे हिसाब से। दोनों बल्लेबाज आप देख रहे हैं, सिर्फ 3 बड़े हिट ऐसे खेलते हैं तो ये लक्ष्य आपके पक्ष में आ सकता है स्वाफे स्ट्राइकर्स के लिए। लेकिन आप 6 गेंदों में 21 रन रोकने हैं तो किस गेंदबाज का इस्तेमाल करना होगा? पानी लेके जाइए, पानी लेके जाइए। हाँ यस, डांस कीजिए। अरे मोटू जरा सोच कर देखिए, आपके सामने वो मिनी के साथ डांस कर रहा है और तू वहां पर साला खाने का ही काम है तेरा, एक लड़ाने का काम तो उसका है। तू सिंगल है ना? यस हाँ। अरे मौका मिला है तो हाथ धो लीजिए, चौका मार दो। अरे कुछ परेशानी है तो हर्षद मडवी को बोलो। जॉन बनेगा डॉन, जॉन बनेगा डॉन, ये सपना है कि सच, मुझे बताएगा कौन? फुरफुरी नगर के लोगों ने अपने घरों में कीमती सामान रखना बंद। देवनाथ म्हात्रे दादा किस आपको भी यहाँ पर स्क्रीन के ऊपर दिखाया गया था। तो 6 गेंदे हैं जीतने के लिए, 21 रन चाहिए। और बल्लेबाजी में बात करें तो बल्लेबाज है इस समय मैदान के अंदर रमेश और जयेश। रमेश एंड जयेश। तो 6-21 गेंदबाजी में है राकेश।
तो देखेंगे राकेश यहाँ पर किस तरह से ये रन रोकते हैं। और क्लीन बोल्ट आउट रमेश या स्टेज आहे। यूपी वाल्यांची ना एमपी वाल्यांची बिहार वाल्यांची ना बंगाल वाल्यांची यूपी वाल्यांची ना एमपी वाल्यांची बिहार वाल्यांची ना बंगाल वाल्यांची ही राजधानी मराठमोळ्यांची खरी मुंबई हाय आगरी गोळ्यांची क्या बात है, जोरदार तालियां हो इनके लिए। कोरोना काल चल रहा है, बार बार हाथ धोते रहिए अपने नौकरी से, अपने सैलरी से, अपने काम से, क्योंकि सरकार आपके साथ है। सोशल डिस्टेंसिंग रखिए, नियमों का पालन कीजिए, सरकार आपके साथ रहेगी। 5 गेंदे बचे और 21 रन चाहिए जीतने के लिए। कंपलसरी चेसिंग इस टूर्नामेंट का रूल। और यहां से अच्छी गेंद, लोअर फुल टॉस थी। यदि यहां पर फुटवर्क का इस्तेमाल किया होता बल्लेबाज ने तो बेशक ये गेंद बल्ले के पल्ले विघ्नेश आ सकती थी। मिहिर पाटिल यदि ये मैच जिताकर देते हैं तो शाला बॉयज इनकी तरफ से 2000 का इनाम है। तो 5000। आप 3 गेंदे हैं और 3 गेंदे आप जीतने के लिए एक हिसाब किस्मत ही साथ दे सकती है आपका, वो भी नहीं। ये देखिए गेंदबाज यहां पर पूरी तरह से आपको गुमराह कर रहे हैं। तो मेरे हिसाब से भूमिपुत्र के हमारे कैप्टन केतन म्हात्रे टेंशन में जरूर हैं। और ये देखिए आउट हुए हैं बल्लेबाज। रिंगटोन वाजतय, ऐकू येतय, हातात घेतय, कानाशी लावतय, माझा फोन रिसीव करतय, मी हलव बोलतय पण ती रॉंग नंबर सांगतय, मी हलव बोलतय पण ती रॉंग नंबर सांगतय, मी हलव बोलतय पण ती रॉंग नंबर सांगतय। मिथून मडवी दादा, हल्दीला तुम्हाला हाताला धरून कुणी नाचवला नसेल, तेवढा याने नाचवलाय। तो शेवटचा चेंडू बाकी है और ये देखिए मेडन। और जोरदार तालियां हो इस गेंदबाज राकेश के लिए। पहली मेडन। क्रिकेट संघ नेरुल गावाचा, हरिचंद भोपी मालक रोहित इंडियन संघाचा, रोहित इंडियन क्रिकेट संघ नेरुल गावाचा, नेरुल प्रीमियर लीगचा आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचा, दुर्गा मातेचा आशीर्वाद हाय हरिचंद भोपीला, हरिचंद भोपी हाय दिलदार